हाय मैत्रिणींनो, बघा काय मकला ना आज युरिया टाकायची होती. आलो होतो आणि कडचं तीन जरा पातळ पण झालं होतं. ते लावून झाली मका आणि युरिया काय ऊन असल्यामुळं युरिया नको म्हणलं टाकायला. उद्या सकाळ सकाळ पाण्याच्या पुढं टाकू, कारण उन्हाने युरिया उडती वाटते. नंतर का ते युरिया टाकायची रईत केली आणि मका लावली पातळ झालेली, कडेला झाली होती तिकडं लावली हो कापली मका. आता हिला भिजवायचं, औषध मारायचं आणि खालची पण उगवली. तुम्हाला दाखवते मी. उन्हाने काय नीट होत दिसत नाही. आता बघा मला म्हणते तो मोबाईल हलवती, पण चालताना असं हलतोयच की. आता एवढं दमादमाने चालायचं म्हणलं की रानातली कामं हे कशी व्हायची. मका झाले, मका छान आली. आता औषध मारलं की आणखीन मस्त येईल. आता भिजवले की तणनाशक मारायचं. मकावर आळी कुठं कुठं पडली, आळीला मारायचं औषध. जायचं आता घरी. ते काढते तर ऊस माघारी येतो म्हणलं होतं, ऊस नेला पण नाही म्हणलं. पार्थच्या आज मंथनचं पेपर ते गेलंय गावात चौकातच आहेत, पण त्याला आणायला जायला लागल. म्हणलं कशाला हेलपाट मारायचे डबल आपलं काढून घ्या. हो का, ही पण उगवली. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने तेव्हा दाखवते. ही पण मका का उगवली. आणखीन हो का आपण अशी उगवली, मस्त उगवली ही पण मका. हे मकाचं बी वरच्या मकाचं बी वेगवेगळे, पण हे मकाचं बी मोठी पानं दिसायला लागले. ते चांगली उगवतात. त्या मकाची एवढी दिसत नव्हती मोठी पानं. बेत फरक असल्यामुळं जरा हे झाले हो का. आणि कटवाळे बघू आले नव्हते. मला ती म्हणलं होतं जा बघायला. म्हणलं आता मध्ये सकाळ लवकर यायचंच आहे. सकाळ मारते चक्कर म्हणलं मी इकडं. आता लय ऊन झाले, घरी जायचं आहे. आरुष घरी या. पार्थला पण आता पार्थचा दुसरा पेपर चालू झाला असेल. किती वाजले ते? हो, 2:30ला दुसरा पेपर चालू व्हायचा होता. दुसरा पेपर चालू झाला असेल बघा. कडवळ कुठनं लांब नाही काय किंवा मी भिजवत होता येत होती. निम्म्यातनंच पेपरीला गेली. तिकडलं काय मला वाटतं एकच व्हिडिओ आला असेल, दुसरं व्हिडिओ आणखीन आलं नाही. तर टाकायच्यात ती पण व्हिडिओ. बाळाचं आहे तर व्हिडिओ 5वीचं, म्हणजे बाळाची 5वी पुजलेलं, काजळ घरच्या घरी केलेलं. कडवळ पण मस्त उगवले. दाखते आपलं कडवळ पण. हो का आपलं कडवळ मस्त उगवले. कडवळ पण पेरलंच होतं, काहीच कटलं नाही का. चांगलं आले या, मस्त आले. निम्म कडवळ केले, निम्म मका केली. वरच्या पण तुकड्यात मका आहे. असं काय त्या चिचाच्या झाडाकडे गेले नाही. त्यांचा पण ऊस काढून झालाय. जायचं आता घरी. करून ते युरिया टाकायचे तर उडतेत म्हणून रहित केली. आता सकाळ लवकर म्हणजे तर 7:30ला लाईट आहे. काल बदललं लाईटीचं टायमिंग. सकाळ 7:30ला यायची या. म्हणलं आधी ह्याच्यावर पाणी सोडायचं. ऊस तुटून गेलाय ना, त्याच्यावर पाणी सोडा म्हणलं. आणि नंतर ना मग मकाला युरिया मटेरियल हे टाकल्यावर युरिया टाकायची. ते नंतर आल्यावर म्हणलं त्याच्यावर टाकू. काहीतर आणखी मकाचं रान तर
ओलंच तरी यायला भिजवायचं, कारण पाखरं ताप देत नाहीत ना माझी. नाहीतर पाखरं ना लय मका पाडते ती, खाल्लंच अशी उकरून काढून बी खाते ती. मका तसेच खाल्ली गवती. आणखीन कुठं कुठं मका बोलच आहे आणखीन. चला रानले लांब आहे. रानात असं काही काम असलं तरच यायला मिळतं, नाही तर असं चक्कर मारायचं नको वाटतं इकडल्या रानात यायला. सावली पण नाही तर आले तरी बसायला. लांब खाली चिंचेचं झाड आहे तो का तिथं, त्या झाडापाशी जायला लागते. जवळजवळ 2.5-3 एकर, 2.5-3 एकर वळून सावलीसाठी तिथं बसायला जायला लागते. त्यामुळं असं काम असलं की हेच लागतं. या उन्हाने पण नीट दिसत नाही. चला, आपला व्हिडिओ कसा वाटतं ते नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. बाय.